हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, पूर्वी बघा जास्त नेटच्या साड्या होत्या, परंतु आता सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये नाहीत नेटच्या साड्या। मग पूर्वी ज्या आपण घेतलेल्या साड्या आहेत नेटच्या, त्या साड्यांचं काय करायचं, तर आता सध्या त्याचा ट्रेंड आलाय की त्या नेटच्या साड्यांपासून छान असे वन पीस शिवायचा किंवा फ्रॉक शिवायचा। तर असाच एक फ्रॉक वन पीस आपण आज स्टिच करणार आहोत, शिवणार आहोत। तर त्याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि हा ड्रेस आहे 10 वर्षाच्या मुलीसाठी। तर एकदम सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर इथे बघू शकताय मी कापड घेतलेला आहे खालच्या बाजूसाठी, म्हणजे आपण जो खालचा घेर वापरतो तर त्यासाठी अस्तर मी क्रेपचं वापरणार आहे खाली, आणि वरती जे आहे तर ते आपल्याला कॉटनचं अस्तर वापरायचं आहे। तर दोन्ही अस्तर घेतलेले आहेत। इथे बघू शकता वरचं कॉटनचं अस्तर थोडंसं कलर फेंट आहे, परंतु आता नाही, त्यामुळे भेटलं नाही सेम कलरचं, त्यामुळे ॲडजस्ट करावं लागते। तर बघू शकताय दोन्ही कापड, आणि क्रेपचं कापड थोडीशी शाईन असते क्रेपच्या कापडाला, नेटमधून पण छान दिसतं आणि पूर्ण घेर जो असतो त्याला म्हणजे व्यवस्थित येतं। तर 46 उंची आहे बघा आपल्या पूर्ण ड्रेसची। तर त्या मापानुसार मी इथे सांगणार आहे तुम्हाला। अतिशय सुंदर ड्रेस दिसतोय, एकदम छान असा वाटतोय आणि नेटच्या साडीचा उपयोग पण होतो। इथे बघू शकताय आता मी आपलं जे वरचा पार्ट असतो चोलीचा पार्ट, तर तो पार्टचा आपण कटिंग करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे 4 पदरी घडी घालून घेते, आणि ते पण कॉटनच्या कपड्याची। तर जेवढं कापड लागते तेवढंच मी फोल्ड करून घेतलेलं आहे। इथे थोडंसं हलते हे। तर उंची बघा इथं मी 11 इंच घेतलेली आहे वरच्या पार्टची, 10 इंच उंची आहे। तर 11 इंच 1 इंचाने वाढवायची आहे, आणि शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच, आणि मुंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच। आता 10 वर्षाची मुलगी आहे, पण जास्त हेल्दी नाही, त्यामुळं माप थोडंसं कमी येते। आता 7 इंच छातीचं माप आहे, त्याच्या पुढं 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले, आणि गोलाई देऊन घेतलेली आहे हलक्या हाताने, म्हणजेच जवळजवळ 1 ते 1.25 इंचाची गोलाई दिलेली आहे। आणि आता हा पार्ट कट करून घेतला आहे मी, वरचा भाग आपला। आता हे दोन्ही पार्ट मी सेपरेट करून घेते, मागचा आणि पुढचा, आणि गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। गळ्याच्या मार्किंगसाठी इथे बघू शकता 2.5 इंच वरचा गळा, आणि उंची जी आहे तर ती इथे मी 5 इंच घेतलेली आहे, आणि खाली 2.5 इंच। त्याच्यानंतर बॉक्स करून हे बघा असं थोडासा त्रिकोण दिलेला आहे। आपल्याला पंचकोनी गळा करायचा आहे समोरच्या बाजूने। तर असा पंचकोनी गळा तयार झालेला आहे बघा। ही समोरची बाजू आहे, आणि आता ही पाठीमागची बाजू। पाठीमागच्या बाजूला सुद्धा उंची घेतली आहे बघा मी। आता इथं 5 इंच उंची ठेवली आहे, आणि खाली 2.5 वरती 2.5 असा बॉक्स तयार करून घेतला आहे आयताकृती, आणि गोल असा आकार दिलेला आहे। अर्ध्या इंचावरती गोल आकार देऊन घ्यायचा आहे, आणि हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे दोन्ही पार्ट ठेवून आपल्याला आता हे बघा 6 इंच कमरेचं माप आहे, त्याच्या पुढे 1 इंच आपल्याला टक्ससाठी, आणि पुढं राहिलेलं शिलाई मार्जिन। तर आता 6 इंच आहे, 6चं डबल 12 होते, 12 12 24, आणि 24 आणि 48 इंच आपल्याला खालचा घेर घ्यायचा आहे। महत्त्वाचं जे आहे ते खालच्या घेराचं सांगते। घेर म्हणजे या आता जे कापड हातात आहे त्या कापडाचा घेर नाही, आपला मेन जे साडीचा घेर असतो त्याचा प्रश्न पडतो बऱ्याच जणांना। तो घेर आपल्याला 48 इंचाचा घ्यायचा आहे। जेवढं छातीचं माप असतं त्याच्या बघा किती घेतलं आहे आपण। आता 6 इंच म्हणजे 12 इंच झालं, 12 चौक 48, 48 इंच म्हणजे 4 भाग करायचे त्याचे। आता इथं आपण खालचं अस्तरचं क्रेपचं कापड घेतलेलं आहे, अगोदर अस्तर कट करून घेणार आहोत, आणि हे बघा अशा कोन आकारात त्रिकोण आकारात मी टाकलेलं आहे। आता हे घेतलेलं आहे मी इथं आपलं वरचा पार्ट जो कट केलेला आहे तो पार्ट घेतला आहे मी इथं, आणि कसा टाकायचा आहे बघा। दोन्ही साईडला 1-1 बोट ठेवायचं आहे, आणि म्हणजे तिकडे 1 बोट आणि इकडे 1 बोट, दोन्ही साईडला 1-1 बोट ठेवून आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्या खाली बघा 10 इंच आपलं जे वरचा भाग असतो 10 इंच चोलीचा पार्ट, त्याच्या खालून आपल्याला आता 46 उंची आहे आपल्या ड्रेसची। तर त्याच्यानंतर राहतं किती हे बघायचं, आणि त्याच्यामधून आपल्याला 3 ते 4 इंच कमी करायचं आहे। तर आता इथे बघू शकताय आता मी इथं जवळजवळ 40 इंच उंची घेतली आहे, पूर्ण उंची बघा अस्तरची उंची 40 इंच, म्हणजे
40 इंच म्हणजे वरचा भाग सोडून 40 इंच घेतली आहे. कारण काय होतं, आपल्याला 46 इंच आपलं मेन उंची आहे, तर त्याच्या खाली नेटची जी उंची आहे त्याच्या खाली पुढं 4 ते 5 इंच खाली येणार आहे. आता इथे बघू शकताय वरचा भाग जो आहे तर तो तुम्हाला आणखी एकदा दाखवते. हे बघा, इकडच्या बाजूला 1 इंच 1 बोट आणि इकडच्या बाजूला 1 बोट असं ठेवून आपण हे कट करून घेतले. आणि हे बघा 10 वरती ठेवून एक 6 इंच सोडलेलं आहे. अशा प्रकारे अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हे अंब्रेला अस्तर आहे. कारण 1-1 इंच आपण कशासाठी सोडलं, तर हे बघा असं जे कापड आहे तर ते असं स्ट्रेचेबल होत असतं आणि त्यामुळे 1-1 इंच आपण कमी घ्यायचं आहे. हे झालं आपलं अस्तर कट. वरचा भाग आणि खालचा भाग अस्तरचा कट करून झालाय. आता यानंतर राहिलं ते मेन फॅब्रिक म्हणजेच आपलं साडीचा भाग. तर इथे आता मी साडी घेतलेली आहे आणि साडीचा जो पदर आहे तर तो पदराला वरती ह्या कोयऱ्या आहेत मोठ्या अशा. मग ह्या वरच्या भागात येतील कोयऱ्या अशा पद्धतीने मी इथं कट करून घेणार आहे. मागचा आणि पुढचा भाग दोन्ही भाग मी इथं ठेवून घेतलेले आहेत. आणि ह्या ज्या कोयऱ्या आहेत तर ते समोरच्या भागाला येतील. तर इथे बघू शकता छान असं दोन्ही भाग मी इथं कट करून घेतलेत. हे बघा कोयऱ्या दोन्ही पाठीमागं पण आलेल्या आहेत आणि पुढेही आलेल्या आहेत आणि तेही एकाच भागाला. तर हा झाला वरचा पार्ट कट करून. त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट मी सगळा साडीतला कट करून टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता साडीची 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. आणि आता ही उरलेली पूर्ण साडी जी आहे तर ती 48 इंच आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं मेजरमेंट. तर इथे बघू शकता उंची जी आहे तर ती आता मी वरती 10 इंच सोडून खाली 46 ते 47 इंच घेणार आहे. बघा 10 इंच वरून मार्किंग केलं म्हणजे वर 10 इंच सोडायचं आणि खाली 47 येईल असं, म्हणजे 1 इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. कारण आपला पूर्ण ड्रेस 47 इंचाचा होणार आहे. त्याच्यानंतर हे बघा कट करून घेतलं आणि दोन्ही भाग मी सेपरेट करून घेते, म्हणजे आपल्याला दोन्ही भागाला चुन्या वगैरे व्यवस्थित पाडून घेता येतील. तर हे बघा अशा प्रकारे आपलं जे कटिंग आहे तर ते ड्रेसचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. तर याच्यानंतर बघू शकताय आपल्याला बाही कट करायची आहे. तर इथं मी बाहीची गोलाई कट करून बघून घेते. मुंड्याची गोलाई 6.5 इंचाची गोलाई आहे. तर नेटची बाही आपल्याला स्टिच करायची आहे. तर इथं नेट घेतलेलं आहे मी, वरच्या भागाचं उरलेलं होतं ते, आणि अशी 4 फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे. आणि इथं बघू शकताय आता आपल्याला ही फुग्याची बाही करायची, पूर्ण फुगा करायचा आहे. आता फुग्याच्या बाहीसाठी उंची घ्यायची आहे. इथं मला बघा 5 इंच उंची ठेवायची, तर 1 इंच एक्स्ट्रा घेतली आहे, 6 इंच मी. त्याच्यानंतर दंडघेराचं मार्किंग करून घेते 4.5 इंच एक्स्ट्राचं, पुढे 1.5 इंच. तर आता इथं बघू शकता फुगा करण्यासाठी 3 ते 3.5 इंच आपल्याला पलीकडच्या बाजूने एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्या पुढं मग बाहीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. इथं बघा तुम्हाला लक्षात येईल वरतून थोडंसं एक्स्ट्रा 1 ते 1.5 इंच घेतले फुगा येण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे बाही आपण कट करून घेतोय. आणि आता ह्याच्या खाली जे आहे तर ती मी लेस अटॅच करणार आहे, त्यामुळे फुगा एकदम छान दिसणार आहे नेटच्या बाहीचा. आता हे इथं छोटे कट्स मारते. तर इथंपर्यंत आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्या पुढची आपली मेन आहे तर ती बाही आहे. तर हे बघा व्यवस्थित अशी बाही कट करून झाली आहे. आता ह्याच्या खाली आपल्याला अस्तर आणि लेस अटॅच करावी लागणार आहे. त्यासाठी मग अस्तर आणि लेस आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. साडीच्या उरलेल्या पार्टमधून जी लेस उरलेली होती तर ती लेस काढून घेतली मी. आणि इथं बघा हे अशा प्रकारे बाही आपली तयार होणार आहे. तर आता हे सुद्धा कट करून झालेलं आहे आपलं. आता राहिला तो भाग म्हणजे बंद. आपल्याला पाठीमागसाठी बंद लगेच काढून घ्यायचे आहेत. एकदा कटिंगला बसलं की कटिंगचे सगळे पार्ट आपण लगेच काढून घ्यायचे आहेत, म्हणजे डबल आपला वेळ वाया जाणार नाही. तर इथे बघू शकताय लांबी रुंदी एवढं काय मी मोजलेली नाही, पण 1.5 ते 2 इंचावरती तुम्ही बंद तयार करू शकताय. तर पाठीमागं बांधण्यासाठी जर बंद केले तर एकदम छान असं बेल्ट वगैरे वागवायची गरज नाही. आणि बेल्ट एकदम फॅन्सी ड्रेसला म्हणजे छान वाटतो, पण अशा ड्रेसला एवढं सहसा बेल्ट सेपरेट बेल्ट लावा पुन्हा बंद बांधा हे असं नको वाटतं. म्हणजे कधी बेल्ट वापरू शकतोय आपण, कधी पाठीमागचे बंद जरी लावले तरी सिंपल असा लुक तयार होतो. तर त्यामुळे बंद हे करायचेच आपल्या ड्रेसला पाठीमागं.
तर इथं बंद वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. एक्स्ट्राची लेस साईडला काढून घेतली म्हणजे आपल्याला खालच्या बाजूने लावायला लागली तर असावी म्हणून. तर बघू आता कसा ड्रेस होते त्याच्यानुसार लावली तर लावायची पुढे लेस. तर आता इथं आपलं कटिंग संपूर्ण झालेलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत मशीनवरती सगळं घेऊन. तर याच्या पुढचं सगळं मशीनवरतीच आहे. तर इथं बघा छोटे छोटे कट्स जिथं बाहीला मारले होते तिथून मी हे बघा प्लेट्स मारून घेते. बाहीला खालच्या बाजूने प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत. अशाच आता वरच्या बाजूने सुद्धा प्लेट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून छान असा फुगा तयार होईल. तर मी इथं उलट्या प्लेट्स मारून घेतल्या. तुम्हाला सरळसुद्धा मारायच्या असतील तर मारून घेऊ शकता. उलट्या मारल्यामुळं काय होतं जरा फुगा असा छान तयार होतो. त्याच्यानंतर इथे बघू शकता लेस मी लावून घेतलेली आहे. अगोदर उलटी लेस लावली. आता ह्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे पलटी मारून घ्यायची आहे. तर छान असं खालच्या बाजूने पायपिंग टाईप असं छान तयार होतं. तर लेस मी डायरेक्टच लावून घेते. याला अस्तर वगैरे काही लावलेलं नाही, कारण वेगळं लावलं तर परत आणखी टोचण्याची वगैरे. अगोदरच नेटचं कापड जे जरा असतं ते लहान मुलींना वगैरे टोचतं आणि आजकाल नकोच वाटतं. टोचणारे कपडे मुली वापरत नाहीत. त्यामुळे मग मी इथं वरच्या बाजूने लेस तयार करून घेतली. छान असं फुगायची बाही तयार झालेली आहे आणि अशीच बाही आपल्याला दुसरीसुद्धा तयार करून घ्यायची आहे. दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा इथं मी दोन्ही तयार करून घेतलेत. त्याच्यानंतर राहिला तो भाग. आता हे बघा पुढचा भाग आता आपण तयार करण्यासाठी घेतलेला आहे. तर हे बघा पुढचा भाग इथं मी अस्तरचं कटिंग करून घेतलं होतं गळ्याचं, तेच इथं ठेवून घेतलेलं आहे. उलट्या बाजूने सुलट्या बाजूने ठेवायचं आहे. म्हणजे सुलट बाजू हे बघा वरती दिसते आपल्याला मेन फॅब्रिकची, त्याच्यावरती अस्तर ठेवले आणि गळ्याचं मी स्टिचिंग करून घेते. गळ्याला अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. गळ्याला शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला गळा पलटी मारायचा आहे. त्यामुळे सुलट बाजूवरती अस्तर ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे. तर एक्स्ट्राचं जे कापड आहे तर मी इथं अशा प्रकारे कट करून घेते आणि इथं मध्यभागी तुम्हाला पिन लावलेली दिसत असेल, जेणेकरून कापड जे आहे तर ते आपलं हलू नये यासाठी अशा प्रकारे पिन लावून घ्यायची आणि आपल्या जे शिलाई आहे तर ते मारून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकताय मी पलटी करून घेतले आणि फक्त अस्तरवरती मी टिप मारून घेते, कारण फिनिशिंग आपल्या गळ्याला छान यावं यासाठी अस्तरवरती पिन मारून घ्यायची शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर अस्तर जे आहे तर ते आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे. गळा यामुळे एकदम छान असा फिनिशिंगमध्ये गळा तयार होणार आहे. हे बघा आता याच्यावरती तुम्ही एक शिलाई मारू शकता किंवा दोनही शिलाई मारू शकता किंवा नाही मारली तरीही काही हरकत नाही, कारण आतल्या बाजूने अस्तरवरती आपण एक टिप मारलेलीच आहे. पण मी इथं थोडंसं 2 रेषेच्या अंतरावरती मी टिप मारून घेते, त्यामुळे छान असा लुक येतोय. त्याच्यानंतर उरलेले भाग जे आहेत अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक ते सगळे पार्ट जॉईंट करून घेते चारही बाजू आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतला. त्याच्यानंतर कमरेच्या बाजूमध्ये आपण टक्स मारणार आहोत. त्यासाठी शोल्डर मधोमध दुमडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा टक्स मारून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्स मारल्यामुळं काय होतं आपले जो वरचा भाग आहे तर तो उचलत नाही, एकदम प्लेन असा आणि छान बसतो, दिसायला पण छान दिसतं. त्यामुळे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. मागे आणि पुढे दोन्ही साईडला आपल्याला टक्स मारायचे आहेत. तर हा झाला पुढचा भाग तयार. त्याच्यानंतर आता पुढचा भाग झाल्यानंतर मी लगेच खालची बाजू तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे बघू शकताय 1 ते 1.5 इंच पलीकडच्या बाजूने नेट सोडलेला आहे मी, नेटचं कापड. आणि त्याच्यानंतर पुढे संपूर्ण आपल्याला हे बघा अशा छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्यात. अर्ध्या इंचाच्या प्लेट्स मी जवळजवळ अशा तयार करून घेते. सगळ्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत आणि नंतर जॉईंट करताना एखादी प्लेट्स कमी पडली किंवा जास्त झाली तर आपल्याला काय करायचं आहे, एखादी प्लेट जर कमी पडली तर दोन्ही साईडची एक एक उसवायची आणि जास्त झाली तर दोन्ही साईडला एक एक मारून घ्यायची. हे बघा इथं मी अशा प्रकारे दाखवते तुम्हाला. आता मी इथं प्लेट्स जे आहेत तर ते दोन्ही साईडला व्यवस्थित आहेत आपल्या प्लेट्स. तर एक कमी पडते तर एकच उसवून घ्यायची आपल्याला
आणि ज्या बाजूची कमी आहे त्या बाजूचीच उसवून घेतली आहे बघा, इकडच्या बाजूची. आणि आता दोन्ही बाजूला मी व्यवस्थित असं मोजून घेतलं आणि टिप मारून घेते. टिप कशी मारते बघा, आता आपलं खालचं जे कापड आहे तर ते सुलट बाजूवरती आहे, म्हणजे वरती दिसतंय सुलट बाजू, आणि वरचा जो भाग आहे तो उलटा टाकलेला आहे, म्हणजे अस्तर दिसतंय बघा वरच्या बाजूचं फक्त. तर अशा बाजूने आता मी इथं स्टिच करून घेतले, कारण अस्तर आणखी जॉईंट करायचं आहे. हा पार्ट पण लक्षात ठेवा व्यवस्थित. अस्तर आपल्याला जॉईंट करायचं आहे, अस्तर अजून जॉईंट केलेलं नाही. आता अस्तर आपण कसं जॉईंट करायचं, ती मधली शिलाई दिसणार नाही असं अस्तर जॉईंट करतोय बघा. तर आहे असंच आपण ठेवून घेतलेलं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. जसं आपण जोडलं होतं तसंच त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे, अस्तरचा भाग कमरेचा. आणि वरून जॉईंट करायचं आहे, म्हणजे अस्तर मधल्या साईडला जाणार आहे आणि ही जी शिलाई होती आपण मारलेली कमरेच्या बाजूची, तर ती शिलाई आता दिसणार नाही आपल्याला. अशा प्रकारे अस्तर आपण हे बघा मारून घेतलेला आहे आणि आपला पुढचा भाग जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे. आता पुढच्या भागाचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे तर तो पाठीमागचा भाग एकदम छान असा आपला पुढचा ड्रेसचा पुढच्या भागाचं स्टिचिंग झालेलं आहे. आता इथं मी मोजून घेतलं आहे किती आहे किती नाही, हे सगळं व्यवस्थित मेजरमेंट करून घेतलं. त्याच्यानंतर पाठीमागचा भाग घेतलेला आहे. पाठीमागचा भागसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कटिंग आणि स्टिचिंगवर पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. आता गोल गळा आहे पाठीमागच्या बाजूला, तर मी गोल सुलट बाजूवरती आपलं अस्तर ठेवले आणि त्याच्यावरती आता गोल असा आकारानं शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तर तो कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. जसे की आपण ब्लाऊजच्या गळ्याला छोटे छोटे नेहमी कट्स मारतो तसे कट्स मारून घ्यायचे. यामुळे आपला गळा जो आहे तर तो व्यवस्थित असा पलटी होतो, एकदम फिनिशिंग सहित पलटी होतो. तर त्याच्यानंतर फक्त गळ्यावरती अस्तरवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता इथं मी अस्तरवरती शिलाई मारते आणि अस्तरवरती शिलाई मारत असताना आतमध्ये जे छोटंसं कापड असतं छोटीसं जे शिलाईचं, तर ते इकडच्या अस्तरच्या बाजूला घ्यायचं. त्याच्यानंतर हे बघा 2 रेषेचं अंतर ठेवून मी पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर उरलेले साईडचे 3-4 भाग जे आहेत शोल्डरपासून कमरेपासूनचे सगळे भाग आपल्याला हे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला कमरेच्या बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता इथे थोडासा अंधार पडलेला आहे स्टिचिंग करता करता मला, तर त्यामुळे ह्या ज्या टिकल्या आहेत त्या नेटच्या साडीवरच्या, तर त्या टिकल्या थोड्याशा चमकत आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडंसं त्रास होऊ शकतो. परंतु थोडंसं म्हणजे काय हे करा, सपोर्ट करा, कारण लाईटीमुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर आपलं जे मेन उद्देश आहे, मेन ड्रेस कसा कटिंग स्टिचिंग करायचा याकडे थोडंसं लक्ष द्या. तर इथे बघू शकता आपण आता नेटला पूर्ण आपण चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. एक चुनी आपल्याला कमी पडत होती ती उसवून घेतली चुनी आणि हे बघा अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर आता अस्तर हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. सुलट बाजूवरती आपलं वरचा भाग ठेवला, जॉईंट केला, त्याच्यावरती अस्तरचाच कमरेचा भाग ठेवून टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता पाठीमागचा भाग पण आपण तयार करून घेतलेला आहे. दोन्ही भाग आपले तयार करून झालेले आहेत. याच्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूला हे जे बंद तयार केलेले होते ते बंद आपल्याला स्टिच करून घ्यायचे. तर अगोदरच एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे परत आपल्याला डबल वेळ वाया जाणार नाही. तर इथे 2 टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सुलट बाजूनेच आपल्याला शोल्डर जे आहे तर ते जॉईंट करायचं आहे. आता बघू शकता हा ड्रेस जो आहे तर तो सुलट बाजूनेच आहे आणि सुलट बाजूलाच मी आपल्या शोल्डरवरती टिपा मारून घेते. हे बघा अशा प्रकारे शोल्डरवरती टिपा मारून घ्यायच्या. आता सुलट बाजूने टिप मारल्याच्या नंतर परत उलट्या बाजूने करून मग आपल्याला जे शोल्डर आहे तर ते हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची. यामुळे काय होतं, जे नेटच्या कपड्याचं टिकल्या असतात किंवा जो नेटचा कपडा असतो जे टोचतो तर तो टोचणार नाही आपल्याला इथे शोल्डरमध्ये. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे शोल्डर, आता तुम्ही ब्लाऊजचं सुद्धा जे ब्लाऊज टोचणारे असतात ब्रॉकेटचे वगैरे त्यालासुद्धा अशा प्रकारे तुम्ही
शोल्डर जॉईंट करू शकता. त्यामुळे जे आपल्याला इथं टोचतं त्यामुळे खूप इरिटेट होतं तर ते कमी होतं. तर अशा प्रकारे छोटे छोटे टिप्स असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर ते लक्ष देऊन बघा हेच सांगायचा प्रयत्न असतो. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही बाह्या आहेत तर त्या बाह्या आपल्याला इथं मध्यावरून आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत, जसे की आपण ब्लाऊजला जॉईंट करतो. तर मैत्रिणींनो, या अगोदर आपण 1 2 3 ड्रेस आहेत वन पीस साड्यांचे, त्याची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग टाकलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. एक काठपदराचा आहे आणि एक पार्टीवेअर साडीचा ड्रेस आहे आणि लॉंग बाही आहेत त्याच्यामध्ये पण. छान असा ड्रेस आहे, तर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक जे आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती तुम्ही टच करा आणि खाली पार्टीवेअर ड्रेस म्हणा किंवा काठपदर साडीचा ड्रेस म्हणा, तुम्हाला लगेच त्याचं दिसून येईल, व्हिडिओ येईल. तर खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे सुद्धा आपण साड्यांचे ड्रेसेस स्टिचिंग करणार आहोत, त्याचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत. लहान मुलींचा ड्रेस कसा शिवायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर 1 ते 2 वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे. दोन्ही बाही आपण इथे जॉईंट करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. आणि यानंतर सुद्धा मी पुढे जे काही व्हिडिओज अपलोड करणार आहे, ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. पेपर कटिंग आहे, सुरुवातीपासून जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर अशाच प्रकारचं शिलाईच्या रिलेटेड कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असेल, तुम्ही शिलाई शिकणार असाल, शिकत असाल किंवा शिकलेला असाल, काही टिप्स माहीत नसतील, त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवायचं आहे, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर इथे बघू शकताय आपण जे आहे तर ते टिप मारून घेतलेली आहे. आता इथं टिप मारत असताना तुम्ही बघितलं असेल, मी 4 ते 5 इंचावर कमरेच्या खाली 4 ते 5 इंचावर अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलं आणि त्याच्या पुढं जे अस्तर आहे तर ते मी सोडलेलं आहे. खालच्या बाजूचं खाली पलीकडे ढकलले आणि वरच्या बाजूचं वरती ढकललेलं आहे आणि फक्त नेटच्या साडीवरती आपण टिप मारत आलेलो आहोत. त्याच्यानंतर हे बघा, फक्त अस्तरवरती हे बघा इथे एक छोटासा कट मारायचा आहे अस्तरला कट मारल्याच्या नंतर आपल्याला फक्त अस्तर आता जॉईंट करायचं आहे. नेटचा जो कपडा आहे तर तो आतमध्ये ढकलून द्यायचा आहे आणि फक्त अस्तरवरती टिप मारून घ्यायची आहे. अशामुळे आपल्या ड्रेसला छान अशी फिनिशिंग येते, एकदम रेडीमेड स्टाईल असा ड्रेस दिसतो. आणि इथे बघा आता मी टिप मारलेली आहे. आता हे थोडंसं कापड नेटचं वगैरे असल्यामुळं सारखं दोरा वगैरे तुटतो आणि रात्रीमुळे पण लक्षात येत नाही. तर आता एक बाजू मी जॉईंट केली, दुसरी पण बाजू मी जॉईंट करून घेते. आता इथे बघू शकताय. आता वरच्या बाजूपासून आता मी दाखवते तुम्हाला. बाहीपासून आपण टिप मारत घेतो इथं खाली. आता बघा कमरेपर्यंत आपण टिप मारत आलेलो आहोत. कमरेच्या खाली 4 ते 5 इंचावरती दोन्ही कापड धरलेत मी, अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं कापड धरलेलं आहे. आता इथे 4 ते 5 इंचावरती बघा इथं, आणि इथं डबल लॉक करायचं आहे, म्हणजे डबल मशीन फिरवते. हे बघा डबल फिरवली आणि आता बघा फक्त नेटचं कापड घ्यायचं आहे आपल्याला. अस्तरचं सोडून दिलेलं आहे वरचं आणि खालच्या खाली सोडले आणि फक्त नेटचं कापड धरले आणि दोन्ही नेटचे कापड धरून आपण जे आहे तर ते टिप मारून घेतोय. नेटच्या कापडाला संपूर्ण आता टिप मारून घेतलेली आहे शेवटपर्यंत. इथे पण लॉक करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर मगाशी मारली तसंच आपल्याला इथं खालच्या बाजूला हे बघा इथं एक छोटासा कट मारून घ्यायचा आहे अस्तरच्या इथं. आणि कट मारल्याच्या नंतर आता बघा नेटचं कापड आतमध्ये ढकलायचं आहे आणि फक्त अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे. पलीकडच्या बाजूने जशी शिलाई मारली तशी शिलाई आपण या बाजूला सुद्धा मारून घेणार आहोत. आणि यानंतर आपल्याला अस्तरची जे खालची गोलाई आहे ते पण टिप मारून घ्यायचे. आता याच्यानंतर आपण इथं छातीचं जे माप आहे तर ते 7 दोणी 14 होतं, तर 14 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतले. वरती 4.5 इंच बाहीचं आणि मुंड्याची गोलाई जी आहे तर ती 6.5 इंचावरती घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे हे बघा आतली बाजू व्यवस्थित धरत पकडून मी इथं टिपा मारून घेते. 1-2 टिपा तुम्ही एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कस्टमरला एखादी टिप न फिट झाला तर दुसरी टिप एक उसवून दुसरी राहू शकते.
तर अशा प्रकारे 2-2 टिपा मी मारून घेतलेल्या आहेत आणखी पुढे, म्हणजेच आपली जी फिटिंगची टिप आहे त्याच्या पुढे 2-2 टिपा मारून झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आता खालच्या बाजूने जो आपला घेर आहे, घेरची जी खालची बाजू आहे हे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि डबल फोल्ड करून पूर्ण गोल घेर जो आहे तर तो कंप्लीट अशी टिप मारून घ्यायची आहे. आणि असा आपला छान असा नेटचा साडीचा रियूज केलेला आहे आपण आणि छान असा ड्रेस तयार झालेला आहे. सध्या हेच ड्रेस जास्तीत जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर तुम्ही घरच्या घरी फक्त अस्तर आणून तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ बघून घरच्या घरी स्टिच करू शकता, किंवा तुम्हाला जर बिलकुलच काही जमत नसेल तर हे ड्रेस दाखवून तुम्ही तुमच्या टेलरला दाखवून तुम्ही असे ड्रेस स्टिच करून घेऊ शकता. असे ड्रेस घ्यायचं गेलं तर 1000, 1200, 1500 पर्यंत भेटून जातात. छान अशी बाही बघा किती छान तयार झालेली आहे आणि ड्रेससुद्धा खूप छान झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला, आवडला किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.